काय सांगाल? आज पाडव्याचा दिवस आहे आणि चैत्र नवरात्रोला सुरुवात झालेली आहे. काय तयारी आहे मंदिर प्रशासनाकडे? जय जगदंब. आज या ठिकाणी चैत्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना होऊन या नवरात्र महोत्सवाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा सगळ्यात मोठा सण आहे. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. नुसतीच नवीन वर्षाची सुरुवात नाही तर सृष्टीची सुद्धा नवनिर्मिती या ठिकाणी होते. पानगळ झालेल्या झाडांना नवीन पालवी फुटते आणि खरोखरच हे निसर्गतः आजच्या दिवसाला हे वर्ष प्रतिपदा असं म्हटलं जातं. या ठिकाणी भावी भक्तांसाठी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत. खालच्या पायऱ्यांपासून तर गडावर येईपर्यंत मंडप टाकलेला गेलेला आहे. उन्हाचा त्रास कुणालाही होऊ नये म्हणून त्या ठिकाणी रस्त्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भावी भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी 11 ते 3 वाजेपर्यंत संस्थांच्या वतीने महाप्रसादाचे पण आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांसाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी अनेक भाविक भक्त आपली कला सादर करण्यासाठी येत असतात. त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्टेजची निर्मिती केलेली आहे आणि त्या ठिकाणी बसून ते आपली सेवा मातेला अर्पण करतात. अनेक कलावंत आपली सेवा आजपर्यंत मातेला अर्पण करण्यात आलेले आहेत. या नवरात्र महोत्सवाच्या काळातसुद्धा अनेक कलावंत आपली उपस्थिती या ठिकाणी लावणार आहेत. तसेच या ठिकाणी पंचमीच्या दिवशी जो मंदिराचा गाभारा आहे तो द्राक्षांनी सजवला जातो. नाशिक येथून एक भक्त दरवर्षी द्राक्ष घेऊन येतात आणि संपूर्ण गाभारा द्राक्षांनी सजवला जातो. सप्तमीच्या दिवशी या ठिकाणी कुमारिका पूजन होते. परिसरामध्ये जेवढ्या कुमारिका असतील त्या सगळ्यांचं पूजन होऊन त्यांना वस्त्रदान, लेखन साहित्य, शृंगार साहित्य असं हे दिलं जातं आणि कुमारिकेमध्ये देवीचं रूप पाहिलं जातं आणि सगळ्या समाजाने सुद्धा कुमारिकेमध्ये मातेचं रूप बघावं हीच त्यामागची मूळ भावना असते. त्यानंतर या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम हवनाला सुरुवात होते आणि सकाळी होम हवनाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर होम हवन चालतं आणि सायंकाळी त्या अष्टमीच्या महायज्ञाची पूर्णाहुती होते. नवमीच्या दिवशी या ठिकाणी मातेचा उत्सव तर होतोच होतो, त्याचसोबत प्रभू रामचंद्राच्या पादुका या ठिकाणी विराजमान आहेत. प्रभू रामचंद्राचं सुद्धा या निमित्ताने रामनवमीच्या दिवशी पूजन आणि मोठा उत्सव साजरा केला जातो. असं या 9 दिवसाचं या ठिकाणी महत्त्व आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.